श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम. अध्याय 30 भाग 3. श्री गोदावरी संचार करून मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला स्वामी वेदवाडपल्ली येथे पोहोचले. येथे त्यांनी पौर्णिमेस दत्त जयंतीची पूजा केली. हे गाव राजमहेंद्रीजवळ आहे. कोगूर या गावात असताना महाराजांना आपल्या दंडगुरूंच्या समाधीविषयी कळले. ते ऐकून त्यांना दुःख झाले व त्यांनी दंडस्नानादी विधिवत केला. येथेच ब्रह्मानंद सरस्वतींची स्वामींबरोबर भेट झाली. हे ब्रह्मानंद सरस्वती शृंगेरीला शंकराचार्यांच्या सहवासात राहत. स्वामींना पाहून त्यांनाही आनंद झाला व ते स्वामींना म्हणाले, आपल्या भेटीची अनेक वर्ष आस लागली होती, ती आज ईश्वर कृपेने पूर्ण झाली. आता आपण राजमहेंद्री शंकराचार्यांच्या मठात श्री दत्तमूर्तीच्या स्थापनेस चलावे. माघ पौर्णिमेस आपल्या हातून मूर्तीची स्थापना करावी अशी माझ्या मनात इच्छा आहे. आपण अनुमती देऊन माझी इच्छा पूर्ण करावी ही विनंती. महाराजांनी त्यांच्या विनंतीचा मान ठेवून त्यांना आश्वासन दिले की आपल्या इच्छेप्रमाणे माघ महिन्यात येऊन संकल्पाप्रमाणे दत्तमूर्ती व दत्तपादुकांची स्थापना करू. स्वामींनी आश्वासन दिल्यावर ब्रह्मानंद सरस्वतींना आनंद झाला व ते स्वामींची अनुज्ञा घेऊन संकल्पाच्या तयारीसाठी राजमहेंद्रीला निघून गेले. स्वामी पण कोगूर येथून पालर येथे आले व पौष पौर्णिमेला क्षौर करून पिठापूरला जाऊन पोहोचले. कलियुगातील दत्तात्रयांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ हा या पिठापूर भूमीत झाला. परंतु या गावातील लोकांना इथे प्रत्यक्ष दत्तात्रयाने अवतार घेतलाय हे माहीतच नव्हते. या गावात श्रीपाद आडनावाचे काही ब्राह्मण राहत होते. ते श्रीपाद श्रीवल्लभांचे वंशज असूनही त्यांना इतिहासाचा काहीच पत्ता नव्हता. महाराज अत्यंत भावूक झाले आणि त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानाचा शोध घेतला. मोठ्या कष्टाने त्यांनी त्यांची जन्मभूमी शोधून काढली. लोकांना श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा पटवून दिला. त्यांचे मोठेपण कथन केले. सर्व लोकांमध्ये सेवाभाव प्रेम निर्माण केले व श्रींच्या पादुका स्थापून पिठापूरचे महात्म्य वाढवले. स्वामी जर पिठापूरला आले नसते तर श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मभूमी दत्तभक्तांना अज्ञातच राहिली असती. पौष महिन्याच्या अखेरीस महाराज कोकोनाडा या गावी आले. तेथे दर्शस्नान करून काही दिवस राहण्याचा विचार त्यांनी केला. वाडीचे पुजारी गोविंदराव बापट महाराजांचा शोध घेत येथे पोहोचले. महाराजांना घेऊन जाण्याच्या हेतूने ही मंडळी आली होती. महाराजांचा शोध घेण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली. गल्ली बोळ रस्त्यातून फिरताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप त्यांनी सुरू केला. मध्ये श्री दत्ताचा जय जयकार व वासुदेवानंद सरस्वती महाराज की जय असा गजर आरोळ्या घालत ही मंडळी फिरू लागली. आवाज ऐकून महाराजांनी नारायण नारायण असा उच्चार केला. परिचित आवाज कानी पडताच मंडळी अधीरतेने आवाजाच्या रोगाने धावली. एका झाडाखाली स्वामी महाराज उभे होते. त्यांना पाहताच सर्व मंडळी भावविभोर होऊन धावली व श्रीचरणावर सर्वांनी लोळण घेतली. सर्व मंडळींना घेऊन स्वामी मुक्कामी परतले व सत्संगतीत त्यांचा काळ जावा म्हणून काही काळ त्यांना ठेवून घेतले. ही वाडीची पुजारी मंडळी आली असता महाराजांना समाधी अवस्था आली व श्री दत्तगुरू स्वामी महाराजांच्या मुखाने बोलू लागले. दत्त म्हणाले, तुम्ही सारे निलाचरे आहात. स्वामींनी आचाराविषयी आजपर्यंत तुम्हाला किती वेळा सांगितले, पण तुमचे तिरपे चालणे पूर्वी होते तसेच आहे. तुमच्यात काहीही बदल नाही. यास्तव आता तुम्ही सावध राहावे. आम्ही स्वामी महाराजांना काश्मीर प्रांती पाठवून देणार आहोत. आम्ही आपणा सर्वांना ओळखून आहोत. इथे एक क्षणही तुम्ही थांबू नये. जसे आलात तसेच वाडीस परतून निघावे. आपले बस्तान उचलावे. उठा, चला चालू लागा येथून, असे महाराजांच्या मुखातून दत्ताने सांगताच सर्वांची पाच्यावर धारण बसली. पुजारी मंडळी घाबरून गेली व साष्टांग नमस्कार घालून महाराजांचे चरण धरून विनवू लागली. आम्ही आपली अजाण बालके आहोत. आजवर झालेल्या अपराधाची आपण क्षमा करावी. आम्ही वचन देतो की यापुढे आमच्या हातून योग्य सेवा घडेल. आमच्यावर कृपा करावी.
स्वामी भानावर आले व सर्वांना म्हणाले, जोवर श्री दत्त आज्ञा देत नाही तोवर आम्ही वाडीस येणार नाही. यामुळे आग्रह न करता वाडीस परत जावे. आपले वर्तन चांगले ठेवावे. यथाविधी देवाची पूजा करावी. त्यात कसूर होऊ देऊ नये. नित्य दत्त भजन गावे. वर्तन सुधारावे. अशी वाडीच्या मंडळींना ताकीद देऊन त्यांना वाडीस परत पाठवून दिले. महाराज कोकोनाड्याहून निघून श्री ब्रह्मानंद सरस्वतींना दिलेल्या वचनाला स्मरून राजमहेंद्रीला शंकराचार्यांच्या मठात मुक्कामाला आले. ब्रह्मानंद सरस्वतींना आनंद झाला. त्यांनी महाराजांचे प्रेमाने स्वागत केले व ठरल्याप्रमाणे शके 1830 म्हणजेच इसवी सन 1908 माघ पौर्णिमेला स्वामींच्या हस्ते श्री दत्तमूर्ती व दत्तपादुकांची स्थापना त्यांनी करून घेतली. गुरुरायांनी प्रेमाने या दत्तमूर्तीचे नामाभिधान भक्तवत्सल असे केले. आजवर महाराजांनी एकमुखी दत्तमूर्ती स्थापन केल्या होत्या, परंतु ब्रह्मानंद स्वामींच्यासाठी त्रिमुखी दत्तमूर्तीची स्थापना केली. भक्तवत्सल दत्तमूर्तीच्या स्थापनेवेळी एक पिशाचग्रस्त बाई आली व तिने मोठमोठ्याने ओरडून हैदोस घातला, गोंधळ सुरू केला. महाराजांनी त्या बाईला एक मंत्र दिला, जप दिला व विधी समजावून सांगितला. तिने ते श्रद्धापूर्वक करताच ती बाधेतून मुक्त झाली. ब्रह्मानंद सरस्वती हे तेलंग प्रांतातील गोविंदराजू घराण्यातील होते. त्यांचे मूळ नाव श्री रामचंद्र, पण सर्वजण त्यांना आदराने रामाप्पा म्हणत असत. संन्यास घेण्यापूर्वी ते वारंवार वाडीस दत्त दर्शनासाठी येत. तेथे स्वामींची व त्यांची भेट होई. संन्यास घेतल्यावर श्री ब्रह्मानंद स्वामी भारतभर फिरले व अनेक तीर्थांच्या वारंवार यात्रा करून मूर्तीची स्थापना केली. कोगूर येथे असताना स्वामी महाराजांनी श्रीपाद शास्त्री अय्यर यांच्या भगिनीची पिशाच्यबाधा घालवली होती. 21 दिवस विटेवर मंत्रोच्चार करावयास सांगून विधिवत उपचार करून पिशाच्य घालवण्यास त्यांनी मार्गदर्शन केले होते. स्वामींचे बंधू सीताराम बुवा स्वामीरायांचा शोध घेत आले. स्वामींना ते अनेक दिवसात भेटले नव्हते. त्यांना संन्यास घेण्याच्या दृष्टांताची हकीकत महाराजांना सांगावयाची होती, परंतु स्वतः सांगणे त्यांना अवघड वाटत होते. म्हणून त्यांनी ब्रह्मानंद स्वामी महाराजांद्वारे ते सांगितले. महाराजांनी गीतेतील श्लोक सीताराम बुवांना सांगावयास ब्रह्मानंद सरस्वतींना सांगितले. आत्माने आत्म्याशी उद्धारावे, संसार तापातून सोडवावे, अधोगतीशी कधीही न न्यावे. आत्माची बंधू सखा आत्म्याचा, शत्रूही तोच त्याचा मनोभावे. या कारणाने संसारात समजून वागावे, मनाशी संवाद करावा व आपला विचार आपणच करावा, हे स्वामीरायांनी बंधूंना सांगितले. स्वामीराया आत्मसंबंधितांशीही निस्पृह वृत्तीने वागत. अध्यात्म देवाणघेवाणही चालत नसे. बंधूंच्या संन्यासाबाबतही त्यांनी हेच दाखवून दिले. दक्षिणेकडील या संचारात 6 महिने गुरुराया संचार करत होते. केवळ मुक्त्याला 2 महिने जरा विश्रांती मिळाली. राजमहेंद्र येथे लोक अहोरात्र स्वामींना त्रास देत होते. त्यांचा पिच्छा सोडत नव्हते. क्षणभराचीही विश्रांती उसंत स्वामींना मिळत नव्हती. कोणी येऊ नये म्हणून स्वामी दूर जात, पण लोक तेथेही हजर होत. या लोकांना टाळण्यासाठी स्वामी दगड मारण्याचा आविर्भाव करत. कधीकधी समाधी अवस्थेत मार्ग चालत, कधी गोदा नदीच्या पैलतीरी बसत, तर लोक तेथेही पाठोपाठ येत. लोकांचा उपसर्ग अति होई. स्वामी दत्त महाराजांच्या इच्छेनुसार श्री भीमेश्वर क्षेत्राचे दर्शन घेऊन कृष्णाकाठी चोरडा येथे पोहोचले. फाल्गुन पौर्णिमेस क्षौरविधी उरकून बेजवाडा या गावी आले. येथेही जनसमुदाय गोळा झाला. लोकांच्या गर्दीला टाळण्यासाठी महाराज रहदारी सोडून रानावनातून निर्जन स्थळी प्रवास करीत गोदा तीरावरील मंथन काळेश्वर येथे येऊन पोहोचले. दत्तात्रेयांनी पुन्हा आज्ञा केली, काश्मीर स्थळी जावे. अरण्यात एका ठिकाणी जागा शोधून महाराज तेथे राहिले. लोकांचा उपद्रव कमी होईल असे त्यांना वाटले. येथेच चातुर्मास करावा असे त्यांच्या मनात आले व दत्ताज्ञेविरुद्ध तेथेच राहिले. दत्त महाराजांनी दृष्टांत देऊन पुन्हा सांगितले की अद्यापि चातुर्मासाला पुष्कळ अवकाश आहे, तेव्हा या अवघड ठिकाणाहून निघून पुढे चलावे, एकांत सोडावा. स्वामींनी दत्ताला सांगितले, पुढे गेलो तर लोकांचा उपद्रव होईल, या कारणाने इथेच चातुर्मास करावा असे मी आज योजले आहे. यावर दत्त महाराजांनी परोपरीने येथे चातुर्मास करू नये, ही अरण्यातील जागा अवघड आहे,
याकरिता पुढे जाणेच चांगले म्हणून समजावले. दत्तगुरूंनी पुष्कळ सांगूनही महाराजांनी त्यांच्या आज्ञेकडे यत्किंचितही लक्ष दिले नाही. पूर्ण दुर्लक्ष केले व हट्टाने तेथेच थांबून राहिले. स्वामी महाराज आपले ऐकत नाहीत हे पाहून दत्तगुरूंनी साहेबाचा वेश धारण केला व घोड्यावर बसून हातात वेताची छडी घेतली व अत्यंत रागाने छडी दाखवून ओरडले, चल उठ, येथे राहण्याची काय जरुरी? तू येथून गेला नाहीस तर तुला छडीने चोपून काढीन. येथून उठून जातोस की नाही ते सांग. दत्ताचा तो क्रोधायमान अवतार आणि भाषण ऐकून स्वामी ते उग्रदर्शन बघून काही क्षण स्तिमित झाले, पण लगेच पुढच्या क्षणी साष्टांग दंडवत घालून हात जोडून उभे राहिले व तव कोण बंधू रुद्रा तव चापा बंधू भद्रा या पदांनी स्तुती करून शिवहर शंकर दुर्जटे शिवहर शंकर दुर्जटे असे भजन गाऊन स्वामींनी दत्तात्रेयांना शांत केले. राग शांत झाल्यावर दत्तात्रेयांची मुद्राही प्रफुल्लित दिसू लागली. तशी महाराज म्हणाले, आपल्या इच्छेप्रमाणे मी आत्ताच पुढे जात आहे. असे स्वामींनी म्हणताच दत्तप्रभू क्षणात गुप्त झाले. जेव्हा जेव्हा महाराज दत्ताच्या आज्ञेविरुद्ध वागत तेव्हा येन केन प्रकारे दत्त महाराज आपल्या मनाप्रमाणे स्वामींना वागण्यास भाग पाडत असत. एकदा मागे असेच दत्त महाराजांनी स्वामींना दक्षिणेकडे जा अशी आज्ञा केली. महाराज तेव्हा उत्तरेकडे होते. त्यांनी दत्तप्रभूची आज्ञा न ऐकता तेथेच थांबले. तशी त्यांच्या कानातून ठणठण आवाज यायला लागले. शेवटी त्या आवाजाने त्रस्त होऊन स्वामींनी दत्तात्रेयांची आज्ञा मानून दक्षिणेस जाण्यास सुरुवात केली. तेव्हा कुठे आवाज थांबला. दत्त महाराजांच्या आज्ञेप्रमाणे स्वामी मंथन काळेश्वराहून निघाले व रस्त्यात एका गावात थांबले. परंतु तेथे ब्राह्मण वस्ती नव्हती. एकच ब्राह्मणाचे घर होते. त्यामुळे भिक्षा मिळण्यास अडचण होती. त्या ब्राह्मणाच्या बाईला हे कळताच ती स्वामींना म्हणाली, तुम्ही का काळजी करता? गावात माझी 3 घरे आहेत. 3ही घरी वेगवेगळा स्वयंपाक करून वाढते, म्हणजे आपली अडचण दूर होईल. महाराजांनी त्या 3ही घरी भिक्षा घेतल्याने त्या बाईला आनंद झाला. तेथून महाराज निघाले व नागभिडक तळोदी या गावी आले व एका औदुंबराच्या वृक्षाखाली बसले. त्याचवेळी एक ब्राह्मण बाई तेथे आली व स्वामींना नमस्कार करून म्हणाली की येथील मंदिरात बालाजीची मूर्ती स्थापन करावी अशी माझ्या मनात इच्छा आहे. ती पूर्ण होईल का ते कृपा करून सांगावे. त्या बाईचा तो प्रश्न ऐकून महाराज तिला म्हणाले, आपला मुलगा गांजाचा व्यसनी आहे. त्याचे व्यसन आपण सोडवावे तरच मूर्ती स्थापनेची आपली इच्छा पूर्ण होईल. बाईने घरी जाऊन आपली मूर्ती स्थापनेची इच्छा मुलाला सांगितली व गांजाचे व्यसन सोड म्हणून मुलाला वारंवार सांगू लागली. शेवटी मुलाने चिडून सांगितले की जर कोणी मला व्यसन सोड म्हणून सांगितले तर मला ते चालणार नाही. यापुढे हा वाद मला खपणार नाही. शेवटी त्या मुलाने व्यसन न सोडल्याने त्या बाईची इच्छा अपूर्णच राहिली. भागवतवाराच्या मातोश्रींना ब्रह्मसंबंधाच्या पिढेतून सोडवण्यासाठी स्वामींनी मंत्रही लिहून दिला. इसवी सन 1909च्या ज्येष्ठ महिन्यात महाराज वैनगंगा नदीच्या तीरी असलेल्या श्री क्षेत्र पवनी गावात आले. येथे चातुर्मास करावा असे महाराजांनी ठरवले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.